आज आपण इतिहासाविषयी बघणार आहोत. शाखेचे नाव आहे स्वराज्य स्थापना. आपण त्याची प्रस्तावना बघूया. भारताच्या मध्ययुगीन स्वराज्याची स्थापना हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जातो. परकीय आक्रमकांनी ग्रासलेल्या अन्याय अत्याचारांनी त्रस्त झालेल्या जनतेला सुरक्षित, न्यायपूर्ण आणि स्वाभिमान राज्याची गरज होती. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रजेच्या हितासाठी, धर्म संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि स्वाभिमानासाठी स्वतंत्र राजसत्तेची उभारणी करण्याचा ध्यास केला. तर आता आपण शहाजी राजे भोसले यांच्याबद्दल माहिती घेऊया. तुम्हाला कोण दिसते बरं इथे? शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचे वडील शिवाजी महाराजांचे वडील शिवाजीराजे दक्षिणेतील एक मातबर सरदार होते. मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम घातली. या मोहिमेत विजापूरच्या आदिलशहाने मुघलांना सहकार्य केले. मुघलांच्या दक्षिणेत प्रवेश होऊ नये ही शहाजी राजांची भावना होती. म्हणून त्यांनी मुघलांना लवकर विरोध करून वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु मुघल व आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. इसवी सन 1636 मध्ये निजामशाहीचा पाडव नियुक्त झाले. निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाचे सरदार होते. शहाजी राजांकडे भीमा व नीरा या नद्यांकडे इंदापूर, लालबंदी, वरवणी हा त्यांचा स्वराज्य स्थापन करण्याच्या काळात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले. प्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवाडे देण्याचे काम ते त्या करत असत. निवाडे देण्याचे काम कोण करत असत? निर्माता जिजाबाई हे निवाड्याचे काम करत असत. त्या शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागृत होते. त्यांनी त्यांच्यावरची सत्यप्रियता, दक्षता, धैर्य आणि बृहत्ता निर्माता जिजाबाई शस्त्रप्रयोग, विजयकांक्षा, स्वराज्य स्वप्नेचे आता आपण शिवरायांचे सहकारी बघूया. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली. मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नेतृत्व देशाचा भाग होता. मावळचा प्रदेश डोंगराळ दऱ्याखोऱ्यांना व दुर्गम मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला. त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची व आपलेपणाची भावना निर्माण केली. स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगले सवंगडी व सहकारी मिळाले. येसाची बाजी पासरकर, बापू मुसकर, नंदेकर देशपांडे, गावचे कोठारकर, जीवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेठे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे ही त्यांची काही नावे होती. या सहकार्याच्या बळावर त्यांनी स्वराज्य स्थापनेची कार्य केली होती. विद्यार्थ्यांना मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारते. विद्यार्थ्यांना मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्यांची तुम्ही उत्तरे द्यावी. शहाजी राजे भोसले यांचा जन्म केव्हा झाला? सांगा. शहाजीराजे भोसले यांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी झाला. दुसरा प्रश्न, स्वराज्य संकल्प कोणाला म्हटले गेले? स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले यांना म्हणाले. वीर माताजी जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला? वीर माता जिजाऊ यांचा जन्म शिंदखेडा राजा येथे झाला. पूर्ण वाक्य. वीर माता जिजाऊ यांचा जन्म शिंदखेडा राजा येथे झाला.